क्रतात्रेता युगामध्ये एक आई, तिचं नाव कौशल्या. द्वापार युगात देवाला 2 आई, जिनं जन्म दिलाय गोपालकृष्णाला, जिनं जन्म दिलाय ती कोणती आई? देवकी. आणि जिनं सांभाळ केलाय माऊली दादा, ती यशोदा, ती नाही. मला सांगा, 7व्या अवतारात जिनं जन्म दिलाय ती कौशल्या, 8व्या अवतारात जिनं जन्म दिलाय ती देवकी, पण 11 वर्ष 53 दिवस जिनं सांभाळलंय ती यशोदा. या 3 आई आता. पण या 3 आईपेक्षा पुराण ज्यांचं कौतुक करतंय अशी एक 4थी जगाची आई जन्माला आली. ऐका पुढे. पण नाही थांबता आलं तिला. पण महाराज भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेला कौशल्या मातेनं शोक केला. पाषाण रुदंती युवा, एवढा शोक केला, एवढा शोक केला. अयोध्या नगरीतले पाषाण रडत होते, पाषाण दगड रडत होते, दगड. इतका शोक अनावर झाला, दगडांना सुद्धा पाजर फुटला, इतका शोक केला कौशल्येनं. ऐका पुढे. जन्माला आल्याच्या नंतर वसुदेवांच्या कानात सांगितलं, मला नंदाच्या घरी घेऊन जा. काल्याच कीर्तन नाही करीता, मला पुरावा द्यायचा आहे. लक्ष याला ठाव स्मशानीचा, मला घेऊन जा नंदाच्या घरी. देवाला उचललं, डोक्यावर घेतलं. घेऊन जात असताना देवकीनं शोक केला. शोक का केला? तिचे 6 तिच्या भावानं आपटून मारले होते. 6 मारी दुराचारी, ज्ञात आहे सर्वांना. काल्याची बऱ्यापैकी कीर्तन ऐकली. महाराज ती आई होती. या विश्वाच्या पाठीवरचं आई हे तत्व. जगाच्या पाठीवर 14 बायका सोडून दिल्या तर एकीलाही ती तत्व पूर्ण करता येत नाही. माई शिवाय. माय नसताना यशोदेनं पूर्ण केलं. धन्य यशोदा ती माय, जनाबाई तिथं म्हणतात. धन्यता दिली तिला. अशा ठराविक आई. आता शेवटी आई आई असते. ज्या आईने 6 मारलेली पाहिली, आता 7वा कुठं ठेवतात? 8वा, 6वा, 7वा योग मायेनं रोहिणीच्या गर्भात घातला होता, हाही ज्ञात आहे. पण 8वा आता कोणाकडे ठेवता? याच्याकरता देवकी माता रडू लागल्या. किती रडल्या, किती रडल्या? 2 सिद्धांत आहेत. देवानं पाहिल्याबरोबर हातापायातल्या बेड्या गळाल्या, पायीची बंधने गळती. हा वारकरी संप्रदायातल्या आधुरीव लोकांचा पुरावा. पण एक पुरावा आहे, वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज खेडकर सांगायचे, देवकीने इतका शोक केला, इतका शोक केला, इतका शोक केला लेकरासाठी, की त्या शोक अनावर इतका झाला की तिच्या हातातल्या बेड्या सुद्धा इतळल्या. माईचं लेकरावर इतकं प्रेम. लोह सुद्धा पगळलं, लोह सुद्धा, लोखंड पगळलं. काय माईचं लेकरावर प्रेम. एका मोठ्या महात्म्याचा पुरावा आहे. आई आणि वडील हे विश्वातलं फार मोठं दैवत आहे. मी नेहमी सांगत असतो, जो मायबापाच्या पाया पडतो का, त्यानं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि मायबापाच्या पाया पडत नसेल तर महाराजाच्या पाया पडशील तर तू जळशील आणि तुझ्या पापानं महाराजही जाळशील. आई वडिलापेक्षा जगात कुठं कुठलंच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. जिच्या कपाळावर कुंकू आहे ना, तिने एकदा मालकाचं दर्शन घ्यायचं. भारतातला कुठलाही कीर्तनकार आला, त्याच्या नाही पडली तरी तुला पाप नाही. पण नवऱ्याच्या न पडता भारतातल्या सगळ्या कीर्तनकाराच्या पडलीस तरी तुला पाप आहे, तरी तुला पाप. भारतातल्या सगळ्या कीर्तनकाराच्या जरी पडली आणि नवऱ्याच्या पाया नाही पडली तरी पाप. आणि कोण्याच महाराजाच्या नाही पडली आणि फक्त नवऱ्याच्या पाया पडली, ताकद तिची देवा.
माहीत. तुम्हाला कडक वाटत असेल, ठीक. गावकऱ्यांना सांगताना पुन्हा गिरगावकर आणू नका. काय करताल याच्या पलीकड? तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव, मी पण मागं लागे नाही. तुम्हाला पटेल असं कीर्तन नाही, मालकाला पटेल असं कीर्तन. हो, नवऱ्याला कधीच नीट बोलत नाही, महाराजाचे पाय दुधान धुवाली. तुझ्या अंगावर भिताड पडन, तुला घरात फुकून द्यावं लागन. घरात तुला मसन वाट्यात न्यायचं काम पडणार नाही. हल्ली महाराजाचे पाय धुवाला. हे महाराज लय चांगलं करते. त्याचा बाप बिन पाण्याची पितून ती तू काय नीट करणार आहे? विढाला विढाला विढाला. महाराज, लोक आपल्याला महाराज म्हणतात, एक तर यायची वाणी श्रीमंत म्हणून म्हणतात, आणि दुसरी गोष्ट सांगतो, येऊ द्या राग, तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणतात विठाला. आम्ही महाराज नाहीतच, ह्या लेकरांना या मंदिरातले शिकवणारी जशी शिक्षक आहेत तशी ज्ञानोबाराय तुकोबारायचं चिंतन तुमच्या पुढे मांडणारी आम्ही सुद्धा एक शिक्षक आहोत. फक्त चौकट आहे, तंबाखू खाऊ नये, बिडी ओढू नये, सिगारेट ओढू नये, गुटखा खाऊ नये, असे नियम आम्ही लोकांना जपायचे. हो, पकवात वाजिता वाजितात तंबाखू खातून. अशा भडव्याला पाकिट देणाऱ्याच्या घराला कुलूप लागन. विठाला विठाला विठाला. तुम्हाला काय म्हणलं? कारण समाजातल्या 2% हरामखोराईकडे पैशाचा जोर आलाय म्हणून नालायकांचा सुळसुळाट चाललाय. पण लक्षात ठेवा, पंढरपुरातला मालक तुमचे बी माप काढणार आहे. विठाला विठाला विठाला. चला, आई वडिला इतकं दैवत कुठलंच मोठं नाही, फार मोठं नाविन्य. आई रडत होती. रामचंद्र वनवासाला गेले. शोक केला कौशल्यानं. पुराण सांगतं, 4थ्या दिवशी कौशल्या माता जेवल्या. ज्या दिवशी राम वनवासाला गेले त्या दिवशी नाही जेवल्या. दुसऱ्या दिवशी झोपून राहिल्या, स्नान केलं झोपून राहिल्या. तिसऱ्या दिवशी स्नान केलं झोपून राहिल्या. 4थ्या दिवशी एका व्यक्तीने विनंती केली. त्या व्यक्तीचं नाव होतं सुमंत. आई साहेब, बघा भरताकडे, शत्रुघ्नाकडे, चुकून बोललो. जेवा जेवा आई साहेब जेवा. 4थ्या दिवशी कौशल्या जेवल्या. चला, देवकी माता एवढ्या रडल्या एवढ्या रडल्या एवढ्या रडल्या की त्यांच्या हातापायातल्या बेड्या वितळल्या. तीही देवकी माता कृष्ण वाटे लावल्याच्या नंतर एके दिवशी जेवल्या. बघा पुढचा तिसरा प्रकार, लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतोय. यशोदा मातेनं 11 वर्ष 53 दिवस कृष्णाची सेवा केली, दादाची सेवा केली, बलराम दादाची. जगाचे मालक कृष्ण भगवान यांची सेवा केली. आकरून नेण्यासाठी आले. रथात भगवान बसले. पुन्हा एकदा बोलवलं. एकदा हाताने देवाला जेवू घातलं. दुधाची जेवढी पदार्थ आहेत तेवढ्यावर पाणी फिरिलं. संकल्प सोडा, जोपर्यंत प्राण जीव श्वास घेतोय तोपर्यंत दुधाचे पदार्थ खाणार नाही. यशोदेनं तोपर्यंत दुधाचे पदार्थ खाणार नाही. शरीर खाली पडेपर्यंत पुन्हा कृष्ण वाड्याच्या बाहेर पडल्यावर दुधाची पदार्थ खाल्ली नाही. सामान्य शोक आहे, सामान्य त्याग आहे. तिन्ही आई साध्या आहेत का? तिन्ही आईनं अत्यंत त्यागाचं प्रतीक आहेत. खूप शोक केला, पण एकीनं पण रामासाठी आणि कृष्णासाठी प्राण नाही सोडला. कौशल्या 4थ्या दिवशी दिवसपर्यंत शोक केला. 4थ्या दिवशी जेवायला बसल्या. देवकीनं शोक केला, जेवायला बसल्या. यशोदा मातेनं दुधाचा त्याग केला, बाकीचे पदार्थ जेवायला सुरुवात केली. एक आई सांगू तुम्हाला, महाराज विटेवरचे मालक मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वनवासात असताना तिने हाक मारली. त्या आईचं नाव आहे शबरी. शबरीच्या आश्रमावर जगाचा बाप केला. बसायला स्फटिकाची शिळा टाकली. कुठं तिचे इथं गालीचे होते, स्फटिकाच्या शिळेवर बसले. देवा पाय धुते तुमचे. एका मडक्यात पाणी होतं, पण त्याच्यात हात बुडिल्याबरोबर मडक्यातलं पाणी थंड लागलं. आणि थकून आलेल्या माणसाला, दिवसभर रानात काम करून आलेल्या माणसाला
त्याची शहाणी बायको, त्याची सात्विक बायको, त्याची तात्विक बायको, त्याची भाग्यवान बायको कोमट पाणी नवऱ्याला हातपाय धुवायला देत होती. पण इतक्या पदव्या तिला पाहिजे हा. हो, काम करून आलेल्या माणसाचे हातपाय कोमट पाण्यानं धुतले की त्याचा शिन भाग 25% कमी होत होता. म्हणून शेतातून काम करून आलेल्या माणसाला हातपाय धुवायला सात्विक बायको गरम पाणी देत होती. वाक्य नीट ऐका. सात्विक, कर्कश नाही. कर्कशे संगती, आहा कर्कशे संगती, दुःख कर्कश बायको असेल तर उदंड फजिती असते. उदंड उदंड उदंड. शबरीच्या लक्षात आलं, राम चलून आले, त्यांचे पाय धुवायला गरम पाणी पाहिजे. आता चूल कुठं पेटवा. काय ज्ञाती असते महाराज. माणसं शिकलेले नव्हते पण फार विद्वान होते. ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे त्याला वनवासात स्वर्ग आहे. ज्याच्या जीवनात बायको खट्याळे त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय. सोन्याच्या बंगल्यात मसन वाटा. घोडी घेतली अण्णा आपण एकदा. घोडीला 3 चाली. पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल. तिसरी चाल 55च्या स्पीडनं घोडी पळायची. मोटरसायकल 55 पळवायची. तिच्यावर गिरगावचा बाळ्या बसायचा. हातातला तांब्यातलं पाणी सांडत नव्हतं. अशी घोडी पळायची. टाक 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 टाक. ती पंचमीच्या दिवशी मेली. पोटाचा आजार झाला, मेली. आम्ही दुसरी घेतली. दुसरी घेतल्यावर विकणारा म्हणला, पंडितजी बहुत अच्छा बछडा आहे. आता ते बोलणार काय, जसं ते सकाळी तू पण साखर खाऊन चालतं, त्याच्या बोलण्यावर मी फसलो. पण मी काय नाही इसार द्याला. मी बैल बी घेताना तो म्हणला नाही एवढ्याला 2 रुपये आगाव, पण हप्ताभर हाणून बैल देईल, घेईन. हो, नाही याला पैसे देवा आणि बैलान घरी यावा, साळी कुटावा, फिरून कापसाच्या मुंडक्यावर पाऊल टाकायला. काय करायचं ते बैल पुन्हा नाही. असं नाही तपासून. एक जणांनी म्हशीला गोट्याचा वाफारा दिला. म्हशीची कास अशी खपक्या झाली डेरेवानी. आणि घेणार असंच येडगळ. बापाच्या पैशावर साखरेच्या पोत्यातला मुंगळा. किती साखर खाऊन संडासला किती बाऱ्या जावं अक्कलत नाही. बापाचे पैसे आणले, मसड घ्यायला बाजारात गेला कोकण्या. आणि ते म्हणलं या म्हशीची कास लय मोठी आहे, हीच घ्यायची. घरी नेल्यावर चिलीमभर दूध नाही दिलं तिनं. हो, नाही म्हणले मी लय खपक्या आणली होती. म्हणलं हे प्रदर्शनमध्ये मांडायच्या कामे, हे दूध नाही देत. हो, मग त्यानं मला सांगितलं, महाराज असं आहे तसं आहे, अमके तमके. म्हणलं काय हरकत नाही, तुम्ही ठरल्यापेक्षा 10-5 रुपये इनाम देईल, पण घोडी बसून पाहिजे. पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, 3 चाली गोड. जमलं म्हणलो वा. पण त्याला करार द्यायचा होता 8व्या दिवशी पैसे. त्याच्या आधी एक दिवशी शेतात गेलो. घोडीला 3 चाली चांगल्या होत्या, पण एक चाललंय खराब. आखडी तरी लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. हो, लगामानं होटाळीतून रक्त आलं तरी लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. मला उडी टाकता आली म्हणून जमलं. तेव्हा अपघात झालेला नव्हता, नाही तर तेव्हा मोळ थुत्तरवर बळड असतं. प्लॅस्टिक सर्जरी करावं लागली असती गिरगाव करायला. लोंबकळलेली ती बोरी खालून जात होती. त्याला म्हणलं तुला इसार द्यायला ते तुलाच राहू दे, आणि टेम्पून आणून घालायचे पैसे बी महेच जाऊ दे, पण घोडी तुलाच राहू दे. वैकुंठवाशी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला ना अवकुसळ बायकोशी रणका भाला. विठाला विठाला. राजू, संसारात कोण श्रीमंत? पैसे जास्त आहेत म्हणून नाही. ज्याचे मुलं बुट हरपून येत नाहीत तो श्रीमंत. ज्याचे मुलं बुट हरपून येत नाहीत तो श्रीमंत. आणि ज्याची पत्नी शब्दाच्या पलीकडे जात नाही तो जगात 1 नंबरचा श्रीमंत. तुकोबर आहे. कोण नशिबवान म्हणले, कोण सुखी म्हणले? ज्याची भाज ऐकण्यात आहे, ज्याची बायको शब्द म्हणला ते मानी भरताराची बोली. तुकोबर आहे म्हणले तो धन्य. ज्याची स्वाधीन. क्या बात आहे. परमार्थ तयासीच घडे रे, ज्याची स्वाधीन भाज रे. अरे आलेले पाहुणे त्यांनीच घरी नेवा, ज्याची बायको ऐकती त्यानं रे. हा, हो हो हो. मग मी त्याच लोकांचं सांगून ऐकून कीर्तनकार झालोय. मी भंगिऱ्याचं ऐकून कीर्तन नाही करीत. असे तर लय नदीला लोळायलेत. विठाला विठाला ज्याची पप्प्याची माय ऐकत नाही का? हो हो,
पाहुणेराव बर 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 चल सप्त्यात आणायला. विठाला विठाला विठाला. आश्रमावर आले, स्फटिकाच्या शेळीवर बसले मालक. पाण्यात हात बुडीला इथपर्यंत आलतो ना, पाणी गार लागलं. मालक चलून आलेत रामकाका. चलून आलेल्या देवाचे पाय गरम पाण्यानं धुवा, आता चूल कुठं पेटवा. पाणी गरम येते, ते अश्रूतून येते. अश्रू दोन आहेत, एक आनंद अश्रू आहेत आणि एक दुःख अश्रू आहे. आपल्या जीवनात न सहन होणारी घटना घडली, माणूस रडतो, त्याला दुःख अश्रू म्हणतात. आणि अघटित एक नाविन्यपूर्ण घटना घडली, ते आनंद अश्रू डोळ्यातून येत असतात. ते आनंद अश्रू शबरी एका झोपडीत राहणाऱ्या बाईच्या घरी जगाचा बाप येतोय. आम्ही इथून इथपर्यंत गंध लावायला होतो, अजून स्वप्नात नाही. नय योगियाच्या ध्याना, नाना साधनाच्या केल्या खटापटा. काय प्रयत्न आहेत महाराज, किती किती. कोणी एक पायावर उभं राहून, कोणी दोन पायावर उभं राहून, कोणी धूम्रपान, कोणी अग्निपंचायतन, नाना प्रकारचे पाला खाऊन, वारं पिऊन. काय तपश्चर्या असतील या, एवढ्या मोठ्या तपश्चर्या असून जगाचा बाप स्वप्नात नाही. लावरं चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळात ती बाई आणि तिच्या घरी जगाचा बाप तिच्या झोपडीत येतोय. काय आनंद असेल तिला. आनंद अश्रू आले आणि डोळ्यातल्या पाण्यानं पाय धुतले. पाय धुतले. पाय धुतल्याबरोबर पाणी कोमट पडत होतं. डोळ्यातलं पाणी कोमट असते, ते पडत होतं, पण पांढरं असते. पण पांढरं पाणी पायाला घासून पुन्हा लाल पडत होतं. शबरीने विचार केला, डोळ्यातलं पाणी पांढरे लाल कसं. वाकून पाहिलं तर देवाच्या तळपायाला जखमा होत्या. जखमा होत्या. ऐका, कौशल्या सांगितली, देवकी सांगितली आणि यशोदा माय सांगितल्या. तिन्ही आईचं देवावर किती प्रेम सांगितलं. चौथ्या आईचं ऐका ना. शोक केला यांनी. पण ज्या वेळेला शबरीने विश्वाच्या मालकाच्या जखमा पाहिल्या आणि एकच मनात विचार केला, देवा देवा रे, हे देवा, अरे कोणाला पाय द्यायचेत का न द्यायचेत हे तुझ्या हातात आहे रे. बुट चपलं तर लांबचा विषय. अरे पाय द्यायचेत का न द्यायचेत हे तुझ्या हाताचा प्रश्न आहे रे देवा. बूट चप्पल तर लांबचा विषय आहे, पण विश्वाला पाय द्यायचेत का न द्यायचे ते तुझ्या हातात असताना तुझ्या पायाला जखमा कशा रे देवा. विटेवरच्या मालकाला प्रश्न केला. शबरीला सांगितलं, माझी माय, मी वडिलांच्या आज्ञेकरता, पितृ आज्ञेकरता 14 वर्षाचा वनवास बिना चपलाचा. अंतकरण तुटलं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या मालकाच्या पायाला किती जखमा होत्यात, सहनच झालं नाही. तेचे येणे जाणे खुंटले आणि त्याच्या पायावर देह ठेवला. आता या तिघीपेक्षा ही श्रेष्ठ का याच्यापेक्षा या तिघी श्रेष्ठ? या तिघीपेक्षा शबरी श्रेष्ठ. महाराज जन्म जरी दिला असेल पण शोक केला, प्राण नाही दिला. जन्म जरी दिला असेल देवकीने, शोक केला, प्राण नाही दिला. 11 वर्ष 53 दिवस जेव जरी घातलं, शोक केला पण प्राण नाही दिला. महाराज 1 मिनिटभर सेवा नसेल घडली पण त्याच्यासाठी प्राण सोडा. किती मोठी शबरी असेल. तिला पण त्या पर्णकुटीत नाही, लक्ष्याला ठाव स्मशानी. प्रेतरूप शरीराचा भाव, प्रेतरूप शरीराचा भाव, प्रेतरूप शरीराचा भाव, प्रेतरूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. सज्जनांनो, किती मोठी शबरी. एक 10 मिनिटात पुरावा सांगतो, मग आपण फुलं टाकू. फुलाचं टोपलं आणा, सगळ्यांना फुलं वाटा. चक्रवेण नावाचा एक राजा होऊन गेला. मागे एका कीर्तनाला होते तुम्ही, मी तिथं चरित्र सांगितलं होतं, पुन्हा आज सांगतोय. राजा कोणाला म्हणायचं? माझ्या वाचनात 5 राजे आहेत. आतांच्या राजांना भाऊ नाव ठेवतोय असं मुळीच नाही. रामसाहेब नाव ठेवतो असं मुळीच नाही, पण त्या 5 लोक इतकं मानणार नाही इतकं मात्र खरं आहे. ते 5च होते. त्याच्यापैकी 1 नंबरचा राजा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आणि 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. मधले घरी गेल्यावर बघा 5 राजे झाले. 5 5 5. या 5 राजांचं जे कर्तृत्व आहे का,
या 5 राजाच्या कर्तृत्वाला लाजवील असा एक राजा करता त्रेतायुगात होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा. सांगतो 5-4 मिनिटात एवढं चरित्र, बघ आपण पुढे टाकू. चक्रवेन राजाकडं 127 सैन्य होतं. रावणाच्या काही अंतरावर राहत होता. चक्रवेन राजा रावणाच्या बाजूला राहणे म्हणजे लांडग्याच्या जाळीच्या बाजूला शेळीनं पिले देणं. नदीच्या कडीला एका जाळीत लांडगीन येली आणि पलीकडच्या कडीला शेळी येली. कसं शक्य बरे? असं होऊ शकतं का शक्य? अहो, लांडग्याच्या कातड्याची हलकी वाजल्यावर शेळीला लेंड्या पडत नाहीत. ओरिजिनल शेतकरी आहे मी. हे काय पुराणात पाहायची गरज नाही ना. बिडा लकाची काढो निखळी, आगा आजेची या गोष्टने दिवाळी. आजा म्हणजे शेळी आणि बिडालोक म्हणजे रुस्तुम दादा लांडग. मेलेल्या लांडग्याचं कातड काढून ती हलकी शेळीच्या गोठ्यात वाजली. लेंड्या पडतच नाहीत. मग मेलेल्या लांडग्याच्या कातड्याचा आवाज ऐकल्यावर शेळीला संडास लागती. तर जिवंत लांडग पाहिल्यावर ती म्हणीन का, घालीन लोटांगण वंदीन चरण रोळ्यान पाहिन रूप. लांडग येते. महाराज लांडग्याच्या बाजूला राहून आपल्या पिलांना जन्म देवा, हा शेळीचा जितका पुरुषार्थ तितका रावणाच्या बाजूला 127 सैन्य घेऊन राज्य स्थापन करणं सामान्य पुरुषार्थ असेल चक्रवेनाचा. त्याचं नाव आहे चक्रवेन. रावणाला एके दिवशी खपलं नाही आणि रावण त्याला जयपत्र मागायला गेला. पण तो माणूसच होता. जयपत्र मागायला गेले, काही हिरीवर हातपाय धुतले. रावणा कोण द्याले पाणी? आसन रावण त्याच्या घरचा मोठा. चक्रवेनाच्या नगरीत रावणाला काय किंमत आहे? जो ज्याचं त्याचं अस्तित्व जागेवर असते. एका बाईला विचारलं, बाई कोण राजा? राजाधिराज चक्रवेन महाराज. 60 वर्षाची बाई म्हणली, राजाधिराज चक्रवेन महाराज. बाई मी त्याला जयपत्र मागण्यासाठी आलोय. आणि बाई म्हणली, आमच्या राजांना नाही दिलं तर मारीन. मारून पाय म्हणली. तशीच घागरी रिवटुलीन गावात सगळ्या बायाला सांगितलं, चला ग 10 तोंडाचं आलंय रावणाला मारा, आपल्या राजाला मारायला. सगळ्या बायकांनी काठ्या घेतल्या, धिलप्या घेतल्या. तलवारी होत्या का बाणं होते का पिस्तुलं होते का बंदुकी होत्या? काहीच नव्हतं. गज होते, काही नाही. लाकडं घेतली आडव्या. रावणाने एकच विचारलं, 1 नंबरला तुम्ही, 2 नंबरला तुमचे मालक, 3 नंबरला तुमचे पोरं आणि 4 नंबरला राजा तुला कशा करता? त्या म्हणल्या, तू आमच्याच्यानं मरणार आणि नाहीच मेला तर तू आम्हाला मारशील, आमच्या मालकाला मारशील, पण आम्हाला मालकाच्या नंतर मरायचं नाही, आधी मरायचोय. रावण इतक्यानंच घरला आणि बोंबलत घरी गेला. काय बायका आहेत म्हणे नगरीतल्या, मला मारण्यासाठी मालकाच्या अगोदर मरायला तयार झाल्या आणि सगळ्यात शेवटी आमचा राजा मरण म्हणे. इतकी निष्ठा राजावर. गेलं घरी. पण इतका पण आमच्या नगरीत काऊन आला म्हणून चक्रवेनाला सहन झालं नाही आणि चक्रवेन त्याच्या आजोबाच्या श्राद्धाच्या दिवशी गेला. चक्रवेन राजा आजोबाच्या श्राद्ध, लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगतोय. आजोबाच्या श्राद्धाच्या दिवशी गेला. रावणाची तर श्राद्ध होतं, सगळ्याला उलटी जाणवी त्या दिवशी. अपसव्यो यज्ञोपविता, कारण श्राद्धाच्या दिवशी कर्म करत असताना जाणव इकून नसतं, निकून असतं. यज्ञोपवितो भवस्थिता शिष्टाचारो यद प्रेता संस्कारेण लुप्तपिंडो भयस्थितः गयाव्रजनो यति तिलांजली सकल स्थितायाम जवाद्याक्षदा यस्सर्व तिलाग्रो भयाक्षदा रक्तचंदना रक्तपुष्पाति भयो अंगुष्टादिस्नानस्ततेव च पूर्णमिद्या सर्वशास्त्रासन्मते यत्करिष्यशो यज्ञो पवितो आपसव्याय. असं ते मंत्र चालू होते तिथेच कोडचे. आता मी म्हणत नाही बरं, मला बलिदान एखादीशी हे 27 वर्षापूर्वी करीत होतो. त्यावेळेला मेमरी कार्डात डाटा झालतं म्हणून डिलीट होत नाही. मोबाईल न डिलीट होणार आहे ना, त्याच्यामुळे हे मेमरी कार्ड 600-700 GB आहे. त्याच्यामुळे मोबाईल साध्या GB चा वापरतो. नाही तर मला का घेता येत नाही का काय नाही, मी सोन्याचं घेईन ना. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी गाऊन कशाला? त्याच्यामुळे आता याच्यावर मरायचं. विढाला विढाला विढाला. पूजा चालू होती. चक्रवेनानं लंका तयार केली. माऊली दादा वाळूची लंका केली, वडाच्या पानाचा चिक टाकला, लंका तयार केली. जशाल तशी लंका. आपल्याकडे गायवाडा करीत होते.
तशी लंका तयार केली आणि लंका तयार करून लंकेचा पूर्वेकडचा जो तट होता ज्याला गावकोस आपल्या भाषेत कंपाऊंड, त्या कंपाऊंडाला असं बोट लावल्याबरोबर इथला पळड्याबरोबर लंकेतला खरा पळडा थोड्या दिवशी वाजलं. रावणानं प्रस्थाला सांगितलं, प्रस्थ जी प्रधान होता, प्रस्थ जी काय वाजले, आपला तट पळडाय. कस काय पळडा रे. गुप्तचर धावत आले. घरटीगार गुप्तचरांनी सांगितलं, राजाधिराज महाराज, समुद्राच्या वाळवंटात एक व्यक्ती आलेली आहे. त्या व्यक्तीने वालूची लंका तयार केली. त्या लंकेच्या बाजूला चारी बाजूनं तट केलाय. त्या तटाला स्पर्श केल्याबरोबर तो तट पडल्याबरोबर इकडचा तट पडला. आता घर पाडण्याच्या मागे प्रस्थाचं 2.25 किलोमीटर मध्ये घर होतं. काय घर असेल त्या प्रस्थाचं. गुप्तचरांनी सांगितलं, मालक पूजा लवकर आटपा. आटपल ती पूजा. कर्मकांड करणाऱ्याला सांगितलं, आता आज्ञा. हो. घरच्यांनी सांगितलं, ताट लावले, नंतर जेऊ. रावण रावण नंतर जेऊ. आणि समुद्राकडे धाव घेतली. त्यावेळेला चक्रवेन काळ्या कुड्या जमा करू लागला. त्याला एकच करायचं होतं, ह्या काळ्या कुड्या त्या लंकेवर टाकायच्या आणि लंका पेटून द्यायची. ही जळाली की ती जळत होती, ही जळाली की ती जळत होती. नाही तर ही लंका उचलून समुद्रात टाकली की ती समुद्रात पडत होती. त्याचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा. ह्या 5 राजाला लाजवील इतकं कौतुक होतं त्याचं. ऐका पुढे. आणि मग रावण आला आणि विचारलं, कोण. मी चक्रवेन आहे. कोण चक्रवेन. तुम्ही आमच्याकडे जयपत्र मागायला आलतात. तुम्ही. रावण म्हणला, अरे मागायला आलतो पण नाही मागितलं तुला, आलो वापस. तू कशाला आला. नाही म्हणले. तितकं पण कशा करता आलतास. म्हणून पठ्ठ्याचा पुरुषार्थ दाखवला. माणसं कालर झटकीत होते ना. एक जण घरीच अशा बाया मागं सारू लागलं. मेंद नको सारू, लय मागं घेतल्या फाटत असतात. लय सरकून सरकून इतरोक सरशी बगलातून थोड्या मागं काढता येतात. घरीच बायकुल म्हणलं, तुला मोह माहीतच नाही. मी मिरच्याचं पोतं आणलं, ती म्हणली टरकातून पडलेलं आणलंय. इकत घ्यायला कुठे तुझ्या जो पैसे येतं. सगळ्या बायकाला चट खाना खुना कळतात नवऱ्याच्या. त्या काय येड्या आहेत का. मायबापाचं नाव करण्यासाठी राहतात बिचारे. हो. पण ह्या बेंदाड्याला वाटतं मीच लय शहाणा. तू काहीच शहाणा नाही सुंबळ्या. ती तुला सांभाळायली हेच तिचा शहाणपणा आहे. तू काहीच नाही. विढाला विढाला जयपत्र मागायला आलो. रावण म्हणला, माझ्या हत्ती 9-10 सोडे तर तू राज्य तुडून जाईन. तुला खाला तर नाही पण घर राहणार नाही. इतकी माझ्या हत्तीत ताकद आहे आणि तू मला जयपत्र मागतो. एकच सांगितलं, जयपत्र द्यायलास की नाही, नाही तेव्हा काळीत लावतो लंकेला. हिला लावली की ती जळती. मी ह्या लंकेच्या तटाला बोट लावल्यावर तू तट पडलाय आणि हिला पेटून दिल्यावर ती जळती. नाही तर ही उचलून समुद्रात फेकली की तूही समुद्रात पडती. जयपत्र द्यायला की नाही सांग. प्रस्थान सांगितलं, मालक जरा लहानपणा घ्या. पहिल्यांदा रावण वाकला. आता बी रावण वाकत येत घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय कोणाला शर्ट शिवायला रिकामा नाही. वाकत येत ना. माझं मत आहे, रावणानं कायमस्वरूपी वाकलं पाहिजे. निवडून आल्या विकाचं खाली केले पाहिजे. तेव्हा जनता त्यांना गोड बोलत असते. हो, असू नाही. पहिल्यांदा रावण वाकला. पहिल्यांदा. नुसता वाकला नाही, गुडघे टेकले आणि चक्रवेनाला प्रणाम केला. प्रस्थाला सांगितलं, काय लिहायचं लिहि रे बाबा, मी मुद्रा मारतो. आणि जयपत्र कुटुळे दादा देऊन टाकलं. रावणाने एक प्रश्न केला, चक्रवेन, इथल्या प्रतिकृतीला बोट लावल्यावर लंकेतलं खरं कंपाऊंड पडतंय. कंपाऊंड शब्द सगळ्यांना कळतून तट काय कळणार आहे. गाव कोस्त कसाच कळायचा नाही. कारण सगळे हे बाकीचे भांगारी शब्द डोक्यावर घेतल्यामुळे आपले शब्द गेले ना. हो, आपले शब्द गेले. आपली भाषा लक्षात ठेवा. आपल्या भाषेला दर्जा किती मोठा मिळाला याची कल्पना करा. तुम्ही करा, कल्पना करा 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 करा. किती मोठा दर्जा आहे भाषेला. अभिजात भाषा आहे, अभिजात. हो, पतिव्रता भाषा आहे. वा. या तटाला हात लावल्यावर तो तट पडतोय.
या लंकेवर इस्तू टाकल्यावर ती जळती, ही लंका उचलून टाकल्यावर ती पडती. घरं कोणाकोणाची पडतील? चक्रवेनानं सांगितलं एक सोडून सगळ्याचे पडतील. ते फक्त बिभीषणाचं होतं. ते बिभीषणाचं वारकऱ्याचं घर होतं. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. वारकरी संप्रदायात मुसलमान सुद्धा. सज्जन नावाचा खाटीक कोण होता? मुसलमान. खाटकाचा धंदा काय असतो? फुलं विकायचा का? कांदे विकायचा? सफरचंद विकायचा? मांस शिकायचा? पण महाराज तो सज्जन नावाचा खाटीक मुसलमान जरी होता पण इमानदारीनं वागत होता, म्हणून माझ्या ज्ञानोबराय तुकोबाराने हृदयात घेतला. इकू लागे मास पंढरपुरातल्या मालकानं अंतकरणात घेतला. हो, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. या संप्रदायात फक्त चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, कोण्या जातीचा संबंध नाही. महाराज गंगाखेडच्या मालकीन काय गोड बोलल्या, हो का उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, शेना नावी जान विष्णुदास. महाराज या संप्रदायाचं ब्रीद आहे सगळ्या चांगल्या लोकांना घेऊन जाणं, हा वारकरी संप्रदाय. आणि शेळ्या निवडणं हे हरामखोरायचे काम आहेत. विठाला 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 तत्व या संप्रदायाचं किती मोठं तत्व आहे. परवाल मी बोलून गेलो तात्या महाराज तुमच्या इथं. टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा, तुमच्या मतदानाच्या यादीत स्त्री आणि पुरुष आणि एक तिसरी यादीचं क्रमांक असते. तृतीयपंथी किती? खाली 0 असते. एखाद्या गावात असेल तिथे 1 किंवा 2 असं लिहिलेलं असतं. आहे का नाही? हे मला काही याच्यातलं काही कळत नाही, पण हे असे तुमच्यासारखे दाखित म्हणून माहीत झालं. महच नाव दाखवायला एक जणांनी यादी आणली, म्हणून मी म्हणलं हे काय रे, स्त्रिया इतके आणि पुरुष इतके हे काय? म्हणले तृतीयपंथी. वा, टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीयपंथी. पृथ्वीवर जगण्याचा प्रत्येकाला सारखा अधिकार आहे. तुम्हा आम्हाला दुसऱ्याच्या खिल्ल्या उडवायची काय लायकी आहे? आपला काय अधिकार आहे? एखाद्याचा रोग नीट करायचा अधिकार आपल्याला नाही, तर त्याच्या रोगाला हिचकायचा बी अधिकार आपल्याला नाही. दुसऱ्याला दुरुस्त करायची ताकद आपल्यात नाही, तर दुसऱ्याची वाभाडे काढायची बी आपल्यात ताकद नाही. काय अधिकार आहे आपल्याला? प्रत्येकाला जगण्याचा सारखा अधिकार आहे. तो तृतीयपंथी एक व्यक्ती, ज्याला क्लिंब म्हणावं, दंपुसक म्हणावं, पुरुषार्थहीन म्हणावं, असा एक व्यक्ती एका शुद्ध वारकऱ्याच्या नादी लागून पंढरपूरला गेला. आणि पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं स्नान केलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, पुंडलिक रायाच्या कळसाचं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा केली आणि तिथून पुढे भजन म्हणायला सुरुवात केली. आज त्याचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. जगातला एकही महाराज त्याचं नाव काढू शकत नाही. भाऊ का? पंढरपुरातल्या मालकानं आपलासा केलाय. कोण आहे? कोण? रामकाका. तो तृतीयपंथी आहे. तो तृतीयपंथी म्हणजे या विश्वात चांगलं वागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकाला अधिकार आहे. कृष्णाजी माऊली म्हणून जायखेडकर होऊन गेले खानदेशमध्ये. कृष्णाजी माऊली जायखेडकर खानदेशमध्ये फार मोठं एक आध्यात्मिक क्षेत्रातलं वारकरी रत्न होऊन गेले. या कृष्णाजी माऊलीने 400-450 लाहुरं चित्र सशे रानडुकरं धरणाऱ्या पारधी समाजाची माणसं वारकरी केले. नुसते वारकरी नाही, आपल्याला 5 महिन्याला भेटत आहेत. मी महिन्याला पंढरपूरला जातो तर महिन्याला 5 पारधी समाजाचे वारकरी दर महिन्याला जामदेवून धुळ्याहून पंढरपूरला दर महिन्याला येतात. कोण्या समाजाचे इथं? पारधी समाजाचे. महाराज किती अधिकार, काय काय तत्व असतं काही लोकांना. त्या कृष्णाजी माऊलींना अशी काही महात्मे होऊन गेली. ह्या महात्म्यांचा एक गोडसा असा आध्यात्मिक क्षेत्रावर पगडा होता. त्यांनी सगळी आपलीशी केली. माणसं तोडायचं काम करत जाऊ नका, माणसं जोडाय चांगले कामं करत जा. तेव्हा तुम्हाला भजन नाही करता आलं ना, नाही पंढरपूरला जाता आलं ना, नाही आळंदी देहूला जाता आलं ना, नाही पैठणला जाता आलं, नाही ग्रंथ वाचता आला, नाही ज्ञानेश्वरी वाचता आली, नाही गाथा वाचता आला, काम चांगलं करी जा. एका माणसाला 1.5 एकर जमीन, त्यानं 1.5 एकरची 25 एकर केली. काम किती केलं असेल? काळ जुना होता, आता कशी बी करता येते. एखाद्याच्या चपला उचलल्या कशी बी करता येईल, पण त्या काळात करता येत होती का? 1.5 एकरची 25 एकर केली आणि 25 एकर काट्ट एकतच. त्याला शिकिलं, त्याला नोकरी, हा त्याच्या बायकोला नोकरी,
मायबापाला बोलत नाही. गावातला साधा माणूस, गरीब माणूस, लोकांच्या शेतात काम करणारा माणूस पंढरपूरला जायला रुपये नाही, आळंदीला जायला रुपये नाही, देहूला जायला रुपये नाही, पैठणला जायला रुपये नाही. चलत जाईन तर लोकाची चाकरी, नाही काम केलं तर संध्याकाळची चूल पेटत नाही. इतका साधा माणूस. आणि इतका साधा माणूस गावात सणाला हे कट्टा आल्याच्या नंतर त्याला हात जोडले. साहेब, तुमचे वडील आणि मी एका वर्षातला आमचा जन्म आहे. तुमच्या वडिलाला 1.5 एकर जमीन, मला काहीच नव्हती. मीही काम केलं पण मला नाही कमीता आली. पण तुमच्या वडिलांनी अहोरात्र काम केलं, बराशी खाल्ल्या, हमाल्या केल्या, घरच्या 1.5 एकरमध्ये काम करून दुसऱ्याच्या शेतात सुद्धा काम केलंय. एवढं काम केलं तुमच्या बाबाने आणि तुम्हाला 1.5 एकर जमीन घेऊन टाकली. ही 25 एकर जमीन घेऊन टाकली. आज ही जमीन 30-35 लाख रुपये एकरची. तुमच्या पगारीवर किती एकर घेताल? महाराज, एक बी वर्ग न शिकणाऱ्या पुढे हात टेकावं लागले अधिकाऱ्याला. म्हणायचं काय? मला एकच म्हणायचं, ज्यानं 72च्या दुष्काळामध्ये 1 टायमाची भाकरी खाऊन 1.5 एकरची तुम्हाला 25 एकर केली, तो बाप तुमच्यासाठी विटीवरचा मालक आहे. ती माय तुमच्यासाठी विटीवरची मालकी नाही. सांभाळून त्याला. एका सामान्य माणसाचं ऐकून आई वडिलाला बंगल्यात राहायला नेलं. ह्या सामान्य माणसाला 1 कोटी सप्ती केल्याचं पुण्य प्राप्त झालं. 1 कोटी सप्ती केल्याचं पुण्य प्राप्त झालं. इतकं बोलायला का आपल्या जिभेला किडी पडतात का? चांगलं बोलत राहायचं, चांगलं बोलत राहायचं. मी नेहमी सांगत असतो, या विद्येच्या मंदिरात शिकवणाऱ्या शिक्षकांनी ही समाजाची लेकरं शिकत असताना, हे गोरगरिबाची लेकरं शिकत असताना त्याला आपली लेकरं म्हणून शिकवा, आपली लेकरं म्हणून शिकवा. लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य शिक्षकाला प्राप्त होईल. लाखो लाखो नाही पंढरपूरला गेले तरी लाखो वाऱ्या पंढरपूरला गेल्याचं पुण्य त्यांना प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी काय काय कामं केली असतील तो भाग सोडून द्या. एखादा जर बोर पाडला रामकाका आणि त्या बोरचं पाणी गोडं असलं आणि गल्लीतले गावातले माणसं त्या बोरचं पाणी पित असतील तर त्या आशीर्वादाची ताकद 1000 सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होते. अर्थभूता द्यावे दान, खरे पुण्य त्या नावे. हे पुण्य प्राप्त होत असतं. आपण जे कामं करतो का, ह्या कामाची ताकद फार मोठी. जी बाई नवऱ्याला लेकरा इतकी, वैकुंठवाशी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, एक मोठा सिद्धांत होऊन गेला. तुकाराम महाराज महामुनी, शास्त्री पदवी. महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री, महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री आले. जगन्नाथ अण्णा पवार, प्रल्हाद शास्त्री दैठणकर आणि तुकाराम महाराज महामुनी. एक लक्षात ठेवा, कधी कधी चिकित्सक बुद्धी ठेवत जा. महाराष्ट्रात पुन्हा विद्यापीठात फोटो लागणारा शास्त्री झालाच नाही. काशी विद्यापीठात एकाच शास्त्रीचा फोटो आहे, तुकाराम महाराज महामुनी. आजही जाऊन पहा, तुकाराम महाराज महामुनी, त्यांचा काशी विद्यापीठात फोटो आहे. पहिल्या मार्कानं पास झालेला महाराष्ट्राचं नाव, महाराष्ट्राची छाती उंच करणारी व्यक्ती वैकुंठवासी तुकाराम महाराज महामुनी. अभ्यास किती करीत होते कोटुळे दादा? अभ्यास करून 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 रुच्या घोकून घोकून इतका अभ्यास केला तर पाण्यात कुंकू टाकल्याच्या नंतर पाणी किती लाल होते इतकी त्यांना लाल लगी होत होती. त्यांनी सांगावं, बायको नवऱ्याला जीव घालीत असताना नवरा जीवेपर्यंत तिने नवऱ्याची माय समजायचं. मी माझ्या पतीची कोण आहे? माय. भोज्य येशू माता, सुभाषितकार सांगतात. नवऱ्याला जीव घालताना पत्नी हा दर्जा सोडून द्यायचा आणि मी म्हणायचं मालक जीवीपर्यंत मी नवऱ्याची माय आहे. ते वैकुंठवासी तुकाराम महाराज महामुनींचं वाक्य. काय मोठी लोक मोठीच असतात महाराज, मोठीच असतात. आमची वाक्य म्हणजे पिठलं काली लेवानी, गोळे फुटणं. तू काय बासुंदी करशील सुंबड्या, दुधाचा नास, आम्ही तसंच पेतो. विठाला विठाला विठाला. दर्जेदार लोकांचं ऐकून परमार्थात पडायचं. दर्जेदार भंगारायचं नाही. हे दर्जेदार, ज्यांनी जीवन परमार्थात आदरिव म्हणून घासले, अशा लोकांचा विचार करून जे परमार्थात येतील विश्व त्यांना स्वीकारेल. या बा विश्व तर कोणालाही स्वीकारते. इथं बाजूला जर तमाशा लावला तर याच्यातले सगळे तमाशात पण जातील. मला त्याबद्दल दुमत नाही. पण सात्विक माणसं कोणालाही स्वीकारित नाहीत. असे कुंटालन पडलेत. विठाला विठाला विठाला.
चक्रवेन नावाचा राजा आहे. इथपर्यंत आलतो. रावणानं प्रश्न केला, माझ्या या प्रतिकृतीला हात लावल्याच्या नंतर माझी लंका समुद्रात पडते, याचं कारण काय? काय सांगावं चक्रवेनानं? चक्रवेनानं एकच सांगितलं, माझ्या बापदाद्याने मला करून ठेवलेली जमीन, भूखंड, त्याच्यात गहू ज्वारी तांदूळ भात काय होईल ते माझ्या संसारासाठी वापरतो. आणि जनतेसाठी प्राप्त झालेला राज्याचा कर, जनतेसाठी प्राप्त झालेला राज्याचा कर मी फक्त जनतेसाठीच वापरतो. त्याच्यातला तिळा इतका सुद्धा स्वतःसाठी वापरला नाही. म्हणून पृथ्वीची माझ्यावर कृपा झाली. मी जे हातात केलं ते होते, त्याला करतल म्हणतात. करतल करतल. आणि हे माझ्यावर प्राप्त होते. 9 लोकांपैकी 1 नंबरचा तो आणि 2 नंबरचा धर्मराजा झाला मौलीदादा. हा, की ज्याच्या रथाची चाकं घासू नये म्हणून पृथ्वी ज्याचा रथ आधार धरत होती, हा चक्रवेन नावाचा राजा जनतेचा तीळ सुद्धा खाल्ला नाही. ह्या 5 राजांना ज्याचा हेवा वाटावा त्याला चक्रवेन नावाचा राजा म्हणतात. तुम्ही रामायणात शोधायचंच नाही, हे दुसऱ्या पुराणात पाहायचा. हो, असं एखाद्या वेळेस गेल्यावर व्हाचं, बाळू महाराज कशातलं सांगायला, मी काही तुरीच्या पाट्यातलं सांगत नाही. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, कारण तुम्ही प्रेमळ आत्माला मानतात. पण एखादा तरी खतरा भेटन ना, बाळू कशात लिहिलेलं आहे, आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. हा चक्रवेन राजा या 5 राजांना हेवा वाटेल इतकं गोड वागला. रावणाला गुडघे टेकून नमस्कार करावे लागले, तरी पण त्या चक्रवेन राजाला काढावंच लागलं. लक्ष याला ठाव स्मशान. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, आता प्रेतरूप शरीराचा भाव. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. झाला प्रेतरूप क्रोध माया रडती रात्र दिवस, काम क्रोध माया रडती रात्र दिवस, काम क्रोध माया रडती रात्र दिवस, काम क्रोध माया. स्वर्गीय कैलासवासी सत्यलोकवासी गोलोकवासी महिपतराव गणपतराव कोटुळे, आदरणीय कालवश स्वर्गीय बाप्पा, विश्वाच्या मालकाचा संदेश आला, दक्षिणेच्या मालकाचा जावं लागलं. ही लोकातली यात्रा सोडली. गोड अशा प्रकारचं अधिष्ठान त्यांना पितृगयेच्या ठिकाणी मिळो. आजचं त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी आर्यमा नावाचा पितर येत असतो. आज जो पितर येत असतो त्या पितराला आर्यमा नावाचा पितर म्हणतात. तो कालच्या रात्री शिवेवर होते. आज सूर्योदय झाल्याच्या नंतर आर्यमा नावाचा पितर चिंचवण गावामध्ये प्रवेश केला आणि आर्यमा नावाच्या पितरांनी आदरणीय स्वर्गीय बाप्पांना आपल्यात संलग्न करून घेतलं. आज संलग्न केल्याच्या नंतर आर्यमा नावाचे पितर एका अस्तुभात नावाच्या पवित्र ठिकाणी घेऊन जात असतात. तिथं नेल्याच्या नंतर त्याला 9 प्रकारची नावं आहेत, अजून काही नावं आहेत. त्या स्थळावर नेत असतात. तिथं चित्र आणि गुप्त दोघाला आमंत्रित करत असतात. चित्रगुप्त आमंत्रित करून यांचा लेखाजोखा जो बायोडाटा आहे बाप्पांचा तो समोर सादर केला जातो आणि त्यानुसार आर्यमा नावाचे पितर यमधर्माची स्वाक्षरी घेऊन बाप्पांना पुढच्या जन्मात देत असतात.
जीर्ण सांडीजे नूतन वेढीजे उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आज मृत्यू पावला दुसऱ्या दिवशी पेटवला तिसऱ्या दिवशी जन्म भेटला असं कुठं नसतं असं नसतं हे येडेपण आहे माणूस माती करून आले की पीठ नाही तर राख ठेवतेत त्याच्यावर वाटी फिरितेत तिथं दिवा लावतेत त्याच्यावर टोपलं झाकतेत एक किडू गेलं की बाया म्हणतात बाई सर्पाच्या जन्माला गेले असं नसतं मंजुळा तू या म्हणावं नसतंय काय शास्त्र पुराण तू थोडं लिहिलंस असं नसतं बाई असं नसतं 1 वर्ष संवत्सर प्रतिपदेच्या अस्तित्व कालामध्ये आर्यमा नावाचे पितर येत असतात आणि आर्यमा नावाचे पितर मग त्या व्यक्तीला आपल्यात विलीन करून पुढच्या जन्माचा गोड अशा प्रकारची सद्गती गोड प्रकारचं अधिष्ठान आदरणीय स्वर्गीय बाप्पांना प्राप्त हो शरीरानं जरी गेले असतील ते कुटुळे कुटुंबातील तरी आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी या कुटुळे परिवारावर कायमस्वरूपी आशीर्वादाच्या रूपानं ते राहत राहावा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा स्वर्गीय ज्ञानसूर्य ज्ञानभास्कर गुरुवर्य वक्ते बाबा म्हणायचे पितृदेव आशीर्वाद देत असतात तुम्ही लक्षात ठेवा क्षेत्र कुठलंही असू द्या तुम्हाला जर उंच जायचं असेल तर तुमच्या पितरांचा आशीर्वाद लागतो मला असा गर्व होता मी फार पाठांतर करतो मला नाद होता वाचवायचा मला मेमरी कार्ड बी चांगलं दिले ह्या उसाच्या ट्रॅक्टरमधले गाणे कडवे ऐकू मला 200-400 कडवे पाठ येतं मी काय गाड्या थांबून थोडीच ऐकले पण चालता मेमरी कार्ड चांगलं आहे ते चांगलं आहे मेमरी कार्ड त्याच्यामुळं मला असं वाटत होतं मी अभ्यासामुळं महाराष्ट्रात फिरत असेल नाही मला एका व्यक्तीनं सांगितलं बाळू महाराज अभ्यास बरीच लोक करतात पण तुमच्या कुळातल्या एखादी म्हातारी असेल तिनं कोणाला तांबर पाणी दिलं असेल तिचा आशीर्वाद तुमच्यावर पडला असेल आणि त्या आशीर्वादाच्या बळानं 5189 गावं महाराष्ट्रातली पूर्ण झालेत तुमचं गाव 13 वर्षापूर्वीच लिहिलं पुन्हा नाही लिहायचं काम 13 वर्षापूर्वी एक मंदिरात कीर्तन झालं अभंगही ध्यानात नंतर पुन्हा तुम्ही रामकाका आणलं तोही अभंग ध्यानात तुम्ही आणलं एकदा तोही अभंग ध्यानात 13 वर्षापूर्वी लिहिलं असे 5100 एवढे गावं पूर्ण होतात ही केवळ माझी ताकद नाही आमच्या वंशातल्या कोणीतरी एका व्यक्तीने मला आशीर्वाद दिला तो आशीर्वाद आदरणीय बाप्पांवर त्यांच्या कुळातल्या पूर्वजांचा पडला असा बाप्पांचा आशीर्वाद आता इथून पुढे आहे तिथल्या कुटुंबावर पडो आशीर्वादाच्या स्वरूपानं ही शिक्षणाची गंगा ही समाजसेवेची गंगा ही सर्व गोडशी अशी सूत्रगंगा गरुडाच्या पंखाने या कुटुळे कुटुंबियांनी उंच नेवो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि कुटुळे दादा आदरणीय बाप्पांना एक आदरांजली समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो निधियाम निधिपदे सकल दिसुदियनि चंद कला भय यक्षति किन्नर गंधर्वाधि लोकपाल भय दिक्पालो चारुतिहासं परमति हंस हंस पराभय जायन्ते कैलासाधिपतयन्नमा सत्यं वासं पतयन्नमा गोलोकाधिपतयन्नमा वैकुंठाधिपतयन्नमा हिरण्यश्राद्धो शंकति श्राद्धो कागश्राद्ध भय जायन्ते आप्तेष्टि भय त्रिपिंडी नारायणो नागबली काल सर्प भय शांतिरमुच योगा भय यनि जायन्ते अपसव्याना सव्यस्थिता यज्ञोपवित भयोस्थिता लुप्त पिंडम समर्पयामि जवादि भय समर्पयामि किलाग्रादि समर्पयामि रक्तचंदन समर्पयामि रक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो नमः पार्वते पदे हर 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 महादेव भारत माता की